तर नेस्कोमध्ये कॉन्सर्ट की रेव पार्टी सुरू होती असा सवाल उपस्थित होतोय, कारण कॉन्सर्टमध्ये तरुणांचे अर्धनग्न अवस्थेतले नाचतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत। रेव पार्टी असे कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकण्यात आली। त्यामुळे ही नेस्कोमध्ये कॉन्सर्ट सुरू होती की रेव पार्टी असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। अनेकांनी रेव पार्टी असे कॅप्शन देत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि कॉन्सर्टमध्ये तरुणांचे अर्धनग्न अवस्थेतले व्हिडिओ सुद्धा आहेत। नाचतानाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतात। नेस्कोमध्ये जी पार्टी झाली ती नेमकी कॉन्सर्ट होती की रेव पार्टी हा सवाल उपस्थित होता। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की जी पार्टी झाली ती आतापर्यंत कॉन्सर्ट म्हणलं जात होतं, मात्र जी आता टक्करक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून येते, जे तरुण तरुणी या कॉन्सर्टमध्ये सहभागी होते त्यांनी सर्वांनी आपल्या कॅप्शन मध्ये या पार्टीचा उल्लेख रेव पार्टी असा केलेला आहे। त्यामुळं असं निदर्शनास येते की छुपा प्रचार जो आहे या पार्टीचा कॉन्सर्ट म्हणून नव्हे तर रेव पार्टी म्हणून केलेला होता। जे तरुण तरुणी या पार्टीमध्ये सहभागी होत होते त्या सर्वांना असं सांगितलं जात होतं की रेव पार्टी आहे। त्यामुळे आता एकंदरीत धक्कादायक वळण या प्रकरणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण आपण तरुण तरुणींचे जर कॅप्शन बघितले, जे तरुण तरुणी या कॉन्सर्टमध्ये सहभागी होते त्यांनी सर्वांनी आपल्या कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे की रेव पार्टी। त्यामुळं आता सर्व हा प्रश्न उपस्थित होतोय। त्यानंतर आपण बघितलं की पार्टी संपल्यानंतर देखील बाहेर सर्व तरुण तरुणी जे आहेत ते डीजे वरती आपापल्या गाडीमधलं साऊंड सिस्टम लावून अर्धनग्न होत त्यांनी डान्स केल्याचं धक्कादायक समोर येतं। त्यामुळे तरुणाई पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होती हे यावरून स्पष्ट होत आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत ऋतिक। तुर्तास धन्यवाद।